मराठी जगभर पसरले असते, त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं असतं, तर आज अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये पाठे असता म्हणजे की मराठी शिका, वेगाने शिका वगैरे वगैरे. तर तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे मग पुन्हा मराठी विकसित झाली नाही कारण तिला आपण ज्ञानभाषेत रूपांतरित केलं नाही म्हणून ती झाली नाही. बोलीभाषा ती आपली होतीच, मायबोली तर ती आहेच. पण तिचं ज्ञानभाषेत आपण रूपांतर केलं नाही म्हणून ती कसं झाली की हिंदीचे तेच आहे. तर त्या भाषांना आपण ज्ञानभाषा म्हणून पुढे आणलं पाहिजे. त्याच्या संज्ञा निर्माण केल्या पाहिजे. त्याचा प्रसार केला पाहिजे आणि असं करता येतं. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे असं आहे, की हे जपान आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे. हे सगळे देश आपापल्या भाषांमध्येच व्यवहार करतात. त्यांचे सगळे विषय जपानमध्ये ते मेडिसिन किंवा इंजिनिअरिंग हे काही इंग्लिशमध्ये शिकत नाहीत. ते जापनीज भाषेमध्ये शिकतात. हे चीनमध्ये चायनीज भाषेमध्ये शिकतात. किंवा फ्रान्समध्ये फ्रेंचमध्ये आणि जर्मनीमध्ये जर्मन भाषेमध्ये शिकतात. मग ते चांगल्या दर्जाचे इंजिनिअर नसतात का? किंवा ते चांगल्या दर्जाचे डॉक्टर नसतात का? तर मला वाटतं मग त्यांनी हा न्यूनगंड नाही बाळगलाय. हा एक थोडासा आपला एक प्रॉब्लेम होतोय, की भारताला विकसित तर व्हायचं आहे. पण आपण इंटरेस्टिंग असं बघितलं, तर जगातले सगळे विकसित देश आहेत. त्यांनी आपापल्या मातृभाषांना पुढे घेऊन ते गेले आणि त्यातनं विकसित झाले.